लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि पुरंदरचे माजी आमदार माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी अचानक महायुतीमध्ये असतानाच अजित पवार आणि पवार कुटुंबाविरुद्ध एल्गार पुकारला। आपण बारामतीची लोकसभा निवडणूक लढणारच असा पवित्रा विजय शिवतारे यांनी घेतला आणि महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्हींच्याही पोटात भीतीचा गोळा निर्माण झाला। त्याचं कारण असं की पुरंदरमधून विजय शिवतारे हे तर आघाडी घेतीलच, परंतु जर खरोखरच विजय शिवतारे यांच्या म्हणण्याप्रमाणे पवार कुटुंबावर नाराज असलेली मतं जर विजय शिवतारे यांनी घेतली तर एकूणच मतदारांचं एकूण विचार लक्षात घेता विजयाचं गणित हुकू शकतं आणि फार मोठी किंमत मोजावी लागेल अशी स्थिती महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही पक्षांमध्ये होती आणि ते सातत्यानं विजय शिवतारे यांच्या प्रत्येक वक्तव्याचा आपापल्या परीने सोयीस्कर अर्थ काढत होते। परंतु बारामतीतील ज्या कन्हेरी येथील मारुतीरायाच्या मंदिरामध्ये प्रचाराचा नारळ फोडून पवार कुटुंब प्रचाराला सुरुवात करतं, त्याच मंदिरात जाऊन विजय शिवतारे यांनी नतमस्तक होत आत्तापर्यंत बारामतीकरांना कौल दिला, आता आम्हाला कौल द्या असं साकडं मारुतीरायाला घातलं आणि विजय शिवतारे यांनी या निवडणुकीमध्ये उतरणार असल्याचा निग्रह केला आणि साहजिकच आता दुरंगी लढत तिरंगी होईल या शक्यतेने बारामती लोकसभा मतदारसंघात नवी चर्चा सुरू झाली। ही चर्चा सुरू असतानाच विजय शिवतारे यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला। यामध्ये कार्यकर्त्यांनी देखील त्यांना निवडणूक लढण्याचा आग्रह केला आणि विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्यावर अतिशय जहरी अशी टीका केली। ही जहरी टीका केल्यानंतर आता खरोखरच विजय शिवतारे उभे राहतील अशी चर्चा होती। मात्र काल रात्री वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांनी केलेली मध्यस्थी यशस्वी झाली, फळाला आली असं सांगितलं जाते। तूर्त तरी विजय शिवतारे यांचं बंड थंड करण्यात महायुतीच्या नेत्यांना यश आल्याचं चित्र दिसतंय। आता विजय शिवतारे पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका जरूर मांडतील, परंतु या निमित्तानं पुरंदरमध्ये नवं आव्हान तयार करण्याच्या विजय शिवतारे यांनी ज्या घोषणा केल्या होत्या त्याचं काय होणार हा कार्यकर्त्यांपुढे प्रश्न आहे। कारण एकूणच ही निवडणूक लढवण्याच्या इराद्याने पेटलेले कार्यकर्ते आता विजय शिवतारे यांना त्यांची समजूत घालावी लागणार आहे आणि त्याहीपेक्षा कदाचित विजय शिवतारे यांना याची किंमतही राजकीय आणि सामाजिकदृष्ट्याही मोजावी लागेल अशी चिन्ह आहेत। मुळात विजय शिवतारे हे शब्दावर ठाम असणारे नेते अशी त्यांची ओळख आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीने या निवडणुकीच्या सुरुवातीलाच पवित्रा घेतला ते पाहून ही मतदारसंघाची निवडणूक तिरंगीच होईल अशी अटकळ बांधली जात होती, परंतु महायुतीच्या नेत्यांना त्यांना थांबवण्यात आणि त्यांची समजूत काढण्यात यश आल्याचं दिसतंय। त्यामुळं आता पुरंदरचा मातीचा उमेदवार निवडणुकीमध्ये रिंगणात नसल्यामुळं पुरंदरकर काय निर्णय घेतात आणि ते कोणाच्या बाजूला कौल देतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र एकंदरीत बारामतीची तिरंगी हो पाहणारी लढत आता पुन्हा दुरंगी शक्यतेवर आलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ही लढत आणखीनच चुरशीची होऊ शकते अशी स्थिती आणि असं चित्र निर्माण झालेलं आहे।